जर मीच खचलो तर हे अख्खं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळेल. म्हणून तो स्वतःच्या भावना, स्वतःचं रडणं मनाच्या एका अंधाऱ्या कप्प्यात बंद करून ठेवतो. ज्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये माणसं देवाला हाक मारत असतात, तिथे हा बाप नावाचा माणूस कोपऱ्यात उभा राहून फक्त कॅल्क्युलेशन करत असतो. स्वार्थी आहे का तो? नाही हो. तो हिशोब पैशाचा नसतो, तो हिशोब आपल्या लेकराच्या आयुष्याचा असतो. पुढचा पगार कधी होईल, सोनं गहाण ठेवलं तर किती मिळतील, उसने कोणाकडे मागू, हे सगळे हिशोब कशासाठी? स्वतःसाठी नाही, फक्त त्या काचेच्या पेटीतल्या नळ्यांनी वेढलेल्या त्या चिमुकल्या जीवासाठी. आणि हो, अशा प्रसंगातून बहुतेक वेळा बाळ सुखरूप बाहेर येतं, पण त्या प्रवासात बापाचं काळीज किती वेळा तिळतिळ तुटतं ते फार थोड्यांना दिसतं. जेव्हा बाळ बरं होऊन घरी जातं तेव्हा सगळे कौतुकाने म्हणतात, आईच्या दुधाची ताकद. खरंय ते, आईचं प्रेम, तिची ताकद अफाटच आहे. पण त्या ताकदीला टिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणाऱ्या बापाच्या घामाची किंमत शब्दात मोजता येत नाही. तो कधीच म्हणणार नाही, बघ मी तुझ्यासाठी काय केलं. तो फक्त दाराच्या कोपऱ्यातून पाहत राहील आणि बाळ हसताना त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर उमटणारी ती पुसटची समाधानाची रेष, तीच त्याची खरी कमाई. आज घरी गेल्यावर त्या बापाला घट्ट मिठी मारा, ज्याने स्वतःची स्वप्न, स्वतःच्या इच्छा जाळून तुमच्या आयुष्यात उजेड केलाय. त्याच्या त्या राकट हातांना एकदा स्पर्श करून बघा. असा बाप तुम्ही जवळून पाहिला असेल तर त्याची गोष्ट इतरांना कळायलाच हवी. नक्की सांगा. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.